तर आता 22 तारखेला जो राम मंदिराचा जे उद्घाटन सोहळा होतोय, अतिशय देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण आहे. परंतु जे आपले 4 शंकराचार्य आहेत तर त्यांनी यांचं निमंत्रण स्वीकारलेलं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की मंदिर पूर्ण झालेलं नाहीये, परंतु कुठेतरी राजकीय स्टंटबाजीसाठी याचं भूमिपूजन होतं. पत्रकार या मताशी सहमत आहेत. आपण तोच मुद्दा काढला. राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही, हे आताहून कोणी करू शकलो नाही. विषय घेतला नाही, मोदी साहेबांनी घेतला विषय, बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे. या मंदिराला, शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी. म्हणजे त्यांच्या शंकराचार्य आमच्या बीजेपीला, मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत. हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने. राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. दिवस पूर्ण होण्याचा कधीही होऊ दे, पण रामाची मूर्ती तिथे जागेवर येते, आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला. शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं. हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.